हाय, मी नीलम. आजपासून आपला सुरू होणारा अधिक मास, त्यामध्ये दानधर्म करा, तप करा आणि त्याचबरोबर ध्यानधारणा अशा विविध गोष्टी आपण करत असतो. चला तर मग आज आपल्या सर्वांसाठी एक खास आम्ही मेजवानी घेऊन आलेलो आहोत. आपल्या सर्वांना आता हा महिना खूप चांगला जावो आणि आपल्या अध्यात्मात जास्तीत जास्त प्रगती हो अशी अपेक्षा ठेवून आपणा सर्वांसाठी एक नवीन सादर करत आहोत की श्री रंगावधूत महाराज यांचा अमृतमाला. तर ही अमृतमाला कोण घेऊन येत आहे आपणास कल्पना आहे का? अहो, आपल्या लाडक्या सगळ्यांच्या. ओळखलं का? नाही ओळखला? मग ऐका तर, सौ संध्याताई पुजारी यांची ही पूर्ण कथामृतमाला आपल्याला नक्कीच आवडेल. तर यू एन्जॉय इट. आणि तुम्हाला हे जर आवडलं तर तुम्ही सर्व तुमच्या रिलेटिव्समध्ये, नातेवाईकांमध्ये, सर्व तुमच्या मित्रमैत्रिणींच्यामध्ये आणि सर्व अध्यात्म भगिनी आणि दादा यांच्या सगळ्यांच्यामध्ये तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि आता या आजपासून चालू होणाऱ्या या चरित्र कथामालेची तुम्ही मजा लुटा. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अधिकस्य अधिकम फलम. आता अधिक महिना सुरू होतो. तर मग असा विचार केला की आपणही ह्या अधिकामध्ये काहीतरी सेवा करावी, म्हणजे आपल्या वाणीद्वारे आणि लेखनाद्वारे. तर या वर्षीचा उपक्रम काय आहे बरे? नारेश्वर नो नाथ हे गुजराती पुस्तक वाचनात आलं आणि रंगावधूत स्वामी महाराजांच्या जीवनाचे अनेक पदर उलगडू लागले. अशी प्रेरणा झाली की त्यांच्या जीवनावर आधारित काही कथा ऑडिओद्वारे आपण सर्वांना ऐकवाव्यात व श्रीचरणी रुजू कराव्यात. तुम्हालाही नक्कीच आवडतील. तर ही पहिली कथा अधिकाच्या पहिल्या दिवशी श्रीचरणी आणि सर्वांच्यासाठी अर्पण करत आहे. तर चला ऐकूयात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रंगावधूत स्वामी महाराज की जय. पुष्प पहिले. किर्र अंधार. निद्रादेवीचं साम्राज्य जगतावर पसरलेलं. सारेच निद्रादेवीच्या कुशीत विसावलेले. कुणाची स्वप्न पापण्यांच्या कोशात फुलू लागलेली, तर कुणाच्या पापण्या एकमेकींना आलिंगन देण्यास आसुसलेल्या. पण चिंता, काळजी यांच्या भिंती दोन पापण्यांआड अडसर बनलेल्या. आणि एके ठिकाणी मात्र विठ्ठल 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 हा अंतर्नाद व्यापून राहिलेला. त्या नामास रात्र, दिवस, तम, प्रकाश कशाचंच बंधन नसलेलं. केवळ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नामावरती श्रद्धा अचल. विठ्ठल नामे उजळले भूतल. दृश्य अदृश्य ते भूत वर्तमान भविष्य. विठ्ठलची सकल. विठ्ठल 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 विठ्ठल. निद्रादेवीचं साम्राज्य जगतावर असलं तर अंतर्यामी अव्याहतपणे चालू असलेल्या विठ्ठल नामावर मात्र या कशाचंच बंधन नव्हतं. त्यांच्या अंतर्यामी अनाहूतपणे नामनाद ब्रह्म चालूच चालूच चालूच. विठ्ठल विठ्ठल. आता ही निरंतर सेवा, नामसाधना, निर्हेतुक भक्ती, निर्व्याज प्रेम भावना साक्षात विठुमाऊलीच्या कानी न पोहोचेल तरच नवल. पंढरीनाथ या सेवावृत्तीस भुलले. नामस्मरण करणाऱ्याच्या स्वप्नी प्रगटले, प्रेमाने द्रवले आणि एका थोर साधकाच्या, अवतारी पुरुषाच्या, वैराग्य शिरोमणीच्या स्वप्नी अवतरले. दृष्टांत झाला, दर्शन दिले आणि असे वारंवार घडू लागले. पुन्हा पुन्हा विठ्ठल रूप स्वप्नात निद्रादेवीच्या साम्राज्याची तमा न बाळगता प्रगटू लागले. प्रेमळ संभाषण रंगू लागले. स्वप्नातली ती गोजिरी, सुकोमल, प्रेमळ विठ्ठल कधी सखा, कधी माय, कधी तात, तर कधी बंधू, विविध रूपात गळा भेटी घालू लागला. अंतर्बाह्य विठ्ठू नामाचा गजर घुमू लागला.
स्वप्नांची दृष्टांताची ही मालिका सुरूच राहिली आणि त्या अलौकिक नामधारकाची साधकाची वैराग्य वृत्ती वृद्धिंगत होऊ लागली. संसाराची आसक्ती हळूहळू त्यांच्या व्यवहारावर व्यापू लागली. वैराग्य वृत्ती अधिकच वृद्धिंगत होत चालली. त्या भक्तहृदयी विठ्ठू नामाचे बीज रुजू लागले आणि बघता बघता त्याचा कल्पवृक्ष झाला. आता विठू माऊलीस ही उगी राहवत नव्हते. भक्ताच्या विरहाचा दाह सोसवत नव्हता. स्वप्नीचे भेटणे व प्रत्यक्ष भेट फरक तर असतोच ना. विठुराया आसूसला होता. भक्त भेटीस आतुरला होता. स्वप्नातील भेटी चालूच होत्या. संवाद गुज रंगत होते आणि आता एक विचंबित करणारे स्वप्न त्या साधकास पडले. त्या स्वप्नाने त्या साधकास अंतर्बाह्य अचंबित केले. तो विचाराच्या वावटळीत गुरफटून गेला. काय नेमकं घडलं त्या रात्री आणि विठू माऊलीस कसली हवी होती खात्री? स्वप्नात चक्क विठुराया प्रकटले. त्या साधकासी काय पहा बदले. सहृदया मला तुझ्या घरी येऊसे वाटले. तुझ्या भक्तीने मम हृदय प्रेमे उचंबळले. आता येऊ दे रे तुझ्या घरी. मी सांगतो तुझं परोपरी. मला येऊसे वाटते तुझ्या घरी. रांगूसे वाटते तुझ्या दारी. येऊ दे येऊ दे. भक्त अचंबित ह्या साधे. आता या विलक्षण स्वप्नाने भक्त अचंबित. अर्थ काही कळेना, वर्म काही आकळेना. विचारात दिन सरला, रात्र उगवली, रात्र मावळली, पुन्हा दिवस उजाडला आणि पुन्हा स्वप्नामध्ये त्याच दृष्टांताची पुनरावृत्ती झाली. विठ्ठल रूप बदले, भक्तराज मला तुझ्या घरी येऊसे वाटले. पुन्हा रात्र सरली, दिवस उजाडला. भक्तराज अंतर्मुख होऊन विचारात बुडाला. काय अर्थ या स्वप्नाचा? काय इच्छितो हा राजा पंढरीचा? पुन्हा रात्र पुन्हा दिवस, पण स्वप्न मला तुझ्या घरी येऊ दे, अवतरू दे तुझ्या घरी. ऐक माझ्या भक्तराजा, सांगतो मी परोपरी. भक्तराज खडबडून जागे. विठुरायस हे काय हे मागे? मी विरक्ती संसार मांडलेला, पण विरक्ती वृत्तीने साऱ्याचा त्याग करून विठू तुझ्या पायी पूजा अर्चनात नामस्मरणात सेवेत हा दास रमलेला. संसार माझ्या मनातून केव्हाच तडीपार झालेला आणि विठुराया तुला माझ्या घरी अवतार घेऊसा वाटलेला. तो विचाराधीन झाला. काय करावे समजेना, त्याला काही उमजेना. पण जेव्हा समजत नाही काही, उमगत नाही काही, संभ्रमित अवस्था होई, तेव्हा धाव घेते गुरु आई, तेव्हा धाव घेते विठू आई. पुढील स्वप्नात पुन्हा दृष्टांत झाला. इथेही आई धावली आणि शंका सारी निमाली. स्वप्नाची गुत्थी उलगडून दाखवली. धन्य धन्य विठू माऊली. तर भक्तजन हो, सुजन हो, हा भक्तराज कोण की ज्याच्या घरी साक्षात विठू माऊली अवतरित होऊ इच्छिते? भक्त अंगणी रांगू इच्छिते, अंकी खेळू इच्छिते, भक्त सहवास वांछिते. तर त्या पवित्र भक्तवत्सल भक्तराज, अलौकिक तपस्वी प्रेमळ शांत कोण बरे? त्यांना आपण आधी नमस्कार करूया आणि आता त्यांचं नाव पाहूया. ते कोण आहेत? ते दुसरे तिसरे कोणी नसून कोकणातील वळांबे कुटुंबातील विठ्ठलपंत जयरामपंत वळामे. तर हे मूळचे कुठले, कोण, याविषयी आता ओघाने पाहू. स्वप्न दृष्टांत फळणार का? विठ्ठलपंतांच्या स्वप्नीचे गुज उलगडणार का? जगतचालक विठुराया त्यांच्या घरी अवतरणार का? शंका कुशंका साऱ्याचे निरसन होणार का? पाहूयात. तोपर्यंत हे अति प्रीतीने उमललेले भक्तिमय पवित्र पुष्प
विठ्ठलपंतांच्या म्हणजे वळाम्यांच्या व विठुरायाच्या चरणी अर्पून आपण ही विठ्ठल नामी रंगूयात. विठ्ठल 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 विठ्ठल, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि हो, माझं नाव सांगायची विसरले. मी सौ संध्या रमेश पुजारी, नृसिंहवाडीची सासूरवाशीण व माहेरवाशीण आणि पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर. तर हे पवित्र पुष्प आपण ऐकावे व इतरांनाही ऐकवावे ही तुमच्या सर्वांचे चरणी नम्र प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रंगावधूत स्वामी महाराज की जय. धन्यवाद.